मला असं वाटतं की दरवर्षी ना आमच्या समोर चॅलेंज असतं की अच्छा ठीक आहे, आज यावेळेला तरी कौतुक करतील, यावेळेला ती कौतुक करतील. हिंदीमध्ये ना तेवढा प्रॉब्लेम येत नाही कास्टिंगला. मराठीमध्ये तो थोडासा प्रॉब्लेम अजूनही आहे. पण मला या माध्यमातून ना बऱ्याच मराठी कलाकारांना सांगायचंय, एक एपिसोड काढायचा म्हणजे डेली सोपवाल्यांना बिचाऱ्यांना किती त्रास होतो आम्हाला माहितीये. त्यात पण ते ट्रेन्ड ऍक्टर असतात. इकडे तर अर्ध्याहून जास्त ऍक्टर्स पण नाहीयेत. तर त्यांच्याकडून जर मी इतकी चांगली ऍक्टिंग करून घेत असेल. नमस्कार, मी तुमची पत्रकार श्वेता चिकणे तुमचं हार्दिक स्वागत करते टेलीचक्कर रिजनल्स मध्ये. आज आपल्या बरोबर गप्पांसाठी ते जुडणार आहेत, ज्यांच्यामुळे तुम्ही बिग बॉस खूप जास्त एन्जॉय करता, कंटेस्टंट्स आणि फाईट्स सुद्धा. सो केतन सर, हाऊ आर यू? नमस्कार. हाय श्वेता, आय एम फाईन. बाकी कसं चाललंय सगळं? खूप हॅपनिंग सीझन आहे. म्हणजे भांडणं तर आहेत, मैत्री आहे, आता ग्रुप्स पण झालेले आहेत. सो ग्रुप डायनॅमिक्स पण सुरू झाले आहेत आणि त्यावर तडका किंवा आपण जसं बिग बॉसने जाहीर केलं की एंटरटेनमेंटची सुनामी आता राखी सावंत आली. त्याच्यामुळे अजून म्हणजे कारण काय आहे की सॅटिस्फाय नाही झालं पाहिजे. सीझन चांगलाच चालू आहे, पण त्याच्यात अजून काय आपण प्रेक्षकांना देऊ शकतो की जे त्यांनी अनएक्सपेक्टेड आहे त्यांच्यासाठी. म्हणून एक राखी सावंतचा तडका आलाय. सो एव्हरीथिंग इज गोइंग सुपर. लाईक बिग बॉस हा एक मोठा शो आहे, असं इकडे प्लॅनिंग, प्लॉटिंग, एक्झिक्युशन हे सगळं बॅलन्स असायला पाहिजे. ते कसं तुम्ही बॅलन्स करता? एक मोठी टीम आहे. जवळजवळ 300-350 लोकांचा हा क्रू आहे, जो 24 तास इथे शूटिंग सुरू असतं. म्हणजे इतर शोज जे असतात त्याच्यामध्ये शिफ्ट्स असतात 8 तासाच्या, 12 तासाच्या. तर इकडे 24 तास शूट सुरू असतं. ऑब्व्हियसली काही लोकांच्या त्याच्यात शिफ्ट असतात 8 तासाच्या, 12 तासाच्या आणि मग ते त्यांची शिफ्ट झाली की ते जातात, परत येतात. प्लॅनिंगचा जर विचार केला तर सगळ्यात महत्वाची टीम आहे क्रिएटिव्ह टीम, जी विचार करत असते दिवसभर, एकतर बघत असते की काय होतंय आणि त्यानुसार आपण काय टास्क देऊया, आपण त्याला कसं अजून वेगळ्या लेवलला नेऊया, ह्याचा एक प्रयत्न सुरू असतो. सो ह्याचं प्रिपरेशन जे आहे ते जवळजवळ 6 महिन्यापूर्वी सुरू होतं. जिथे जी क्रिएटिव्ह टीम आहे ती काही टास्क बनवते, काही आयडियाज बनवून ठेवते. पण कुठला टास्क कधी वापरायचा हे काही प्री डिसाइडेड नसतं. कारण एकतर हा स्क्रिप्टेड शो नाहीये. मी त्याला असं म्हणतो की हा वेल क्राफ्टेड शो आहे. सो जसं एक क्राफ्टमन किंवा कुठलाही एक कलाकार ठरवत जातो की अरे आता असं असं आपण त्याला घडवत जाऊया, तशा अर्थी आम्ही घडवायचा प्रयत्न करतो. पण मी ऑलवेज असं मस्करीत म्हणतो की आम्ही घडवायचा प्रयत्न करतो आणि ते बिघडवायचा प्रयत्न करतो. सो दिस इज हाऊ द शो इज. राईट. जेव्हा कास्टिंगची गोष्ट येते, जेव्हा कंटेस्टंट्स चूज करायचे असतात, सिलेक्ट करायचे असतात की कुठला घ्यायचा, ते पण थोडंसं डिफिकल्ट, टफ असतं. कारण की म्हणजे नेहमी हर सीझन मध्ये आपल्याला लास्ट सीझन पेक्षा बेटरच पाहिजे असतं. तर ते कसं तुमच्याकडून हँडल होतं? मी एक गोष्ट इथे मला सांगावीशी वाटते की ऑडियन्स असो किंवा बरेचसे तुमच्यातले पत्रकार पण असो, ते कधीच सॅटिस्फाय नाही होत. किती कोणतेही कंटेस्टंट आहे ना, ते असंच म्हणणार आहे ह्याच्यापेक्षा बेटर पाहिजे, ते ह्याच्यापेक्षा बेटर पाहिजे. बट ती खूप चांगली गोष्ट आहे. म्हणजे मला असं वाटतं की दरवर्षी ना आमच्या समोर चॅलेंज असतं की अच्छा ठीक आहे, आज यावेळेला तरी कौतुक करतील, यावेळेला ती कौतुक करतील. त्यामुळे आम्ही पण स्वस्थ नाही बसत. वर्षभर एक रिसर्च सुरू असतो. तो रिसर्च करून आम्ही एक डेटा घेतो की अच्छा हे लोक आहेत जे यावर्षी जरा चर्चेत आहेत किंवा हे लोक आहेत जे बरीच वर्ष चर्चेत आहेत. जसं राकेश बापट. राकेश बापट इज एव्हरग्रीन. तर जेव्हा त्याने मराठीत पदार्पण केलं त्या सिरियलमध्ये, त्याच्यानंतर अगेन त्याला एक मराठीत वेगळं प्रेम मिळालं. सो असं नाव येऊ शकतं का? कारण ते कोणी एक्सपेक्ट नाही केलंय. सो अशा प्रकारे आम्ही काही लिस्ट काढून ठेवतो आणि त्याच्यानंतर आम्ही सगळ्यांना भेटतो पर्सनली. मी आहे एंडमॉल मधून प्रथमेश देसाई म्हणून कलर्स मराठीमध्ये, आम्ही त्यांना भेटतो आणि भेटून मग आम्ही त्याच्यातून शॉर्टलिस्ट करतो की आम्हाला असं वाटतं की हे कॉम्बिनेशन जाऊ शकतं. कारण शेवटी हा एक कॉम्बिनेशनचा शो आहे. जसं एक सिरियल मध्ये त्यांचं ठरलेलं आहे की एक सासू पाहिजे, एक सून पाहिजे, एक सासरा पाहिजे, हिरो पाहिजे. इकडे तसं नाहीये, कारण इकडे काही गोष्ट नाहीये. त्यामुळे त्यावेळेला जर असं वाटतंय की अरे हा माणूस गंमत आणू शकतो, प्रभू सारखा माणूस ना गंमत आणू शकतो, कारण तो जेव्हा काही बोलेल तर गंमत निर्माण होते, मग त्याला टाकलं. पण असं पण होऊ शकतं की प्रभू आतमध्ये जाऊन गंमत नाही करतोय, तो भांडतोय, असं पण होऊ शकतं. सो मुद्दा एवढाच आहे की अनप्रेडिक्टेबिलिटी कशी टिकून राहील या शोची, त्या बेसिसवर कास्टिंग होतं. हा कधी कधी काही लोक नाही परफॉर्म करत. बऱ्याचदा असं होतं की खूप चांगले चांगले लोक आतमध्ये जाऊन शेलमध्ये जातात, घाबरतात की अरे काय कसं काय येते. आणि मुळातच आपण जे मराठी लोक आहोत ना,
आपण थोडेसे घाबरतो हम्म. की अरे घरी जाऊन आई काय म्हणेल, काय म्हणाल, right. मी नातेवाईक काय कसं म्हणतील, दिसतोय, मी कसा हम्म. दिसतोय. सो थोडे इमेज कॉन्शियस असतात. सो हम्म. हिंदीमध्ये ना तेवढा प्रॉब्लेम येत नाही हम्म, कास्टिंगला. हम्म, मराठीमध्ये तो थोडासा प्रॉब्लेम अजूनही हम्म, आहे. हम्म. पण मला या माध्यमातून ना बऱ्याच मराठी कलाकारांना सांगायचं आहे, ही एक खूप मोठी अपॉर्च्युनिटी आहे आणि हा खूप मोठा प्लॅटफॉर्म आहे, ज्यामुळे बऱ्याच लोकांना फायदा झाला आहे. आज हम्म. आपण बघतोय. तर त्यांनी ह्याचा फायदा उचलला हम्म, पाहिजे. हम्म. म्हणजे मराठी लोकांनी मराठी प्लॅटफॉर्मचा फायदा नाही उचलायचा, मग कोणी उचलायचा? कोणी उचलायचं, बरोबर. तर आता मी जेवढे पण टास्क बघितलेत ह्या सीझन मध्ये स्पेशली, तर ते सगळे कल्चर रिलेटेड आहेत. आपल्या कल्चरला नेहमी लक्षात ठेवलं आहे, जसं की चिवताई, हम्म. त्यानंतर पापडचा, अजून विषामृत. तर हे कसं डोक्यात येतं की आता हा टास्क कसा व्हायला पाहिजे आणि हे सगळं लक्षात कसं होतं? सो श्वेता, मी तुला सांगू, हा एक इंटरनॅशनल फॉर्मॅट आहे हम्म. आणि खरं तर आमच्याकडे ना खूप मोठी बँक आहे टास्कची. म्हणजे हम्म. कारण एवढ्या कंट्रीज मध्ये टास्क होतात, आम्ही तिकडचे ना इन्स्पायर म्हणण्यापेक्षा मी खूप ओपनली तिथून चोरून बनवू शकतो. हम्म. बट ती माझी स्टाईल नाहीये. हम्म. मला असं वाटतं की हा माझा शो आहे हम्म. आणि जेव्हा मी माझा शो करतोय ना, तर तेव्हा मी माझ्या मराठी माणसांना काय देऊ शकतो. हम्म. तर मला ऑलवेज असं वाटतं की टास्क असे असले पाहिजे ना की जे घरी बसलेत ना त्यांना आपला टास्क वाटेल, Right. एक. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांना असं वाटेल की हा टास्क मला करून बघायचा. हम्म. हम्म. सो जसं तू आता म्हणालीस की चिवताई चिवताई, दारुगड हम्म. असेल, विषामृत असेल, हे हम्म. सगळे लहानपणी आपण खेळलेले खेळलेले. गेम्स आहेत. त्याच्यावर कसं आपण टास्क करू शकतो. हम्म. आत्ताच मध्ये माझ्या एका मित्राचा मला फोन आला ऑस्ट्रेलियावरून आणि तो मला मला म्हणाला की अरे ते मेणाचं दार शेणाचं दार हम्म. मस्त होतं. हम्म. आम्ही ना आता आमच्याकडे पार्टीज असतात विकेंडला, हम्म. तर आम्ही एका विकेंडला ते करणार आहोत. Right. सो मला असं वाटतं की ही एक यशाची पावती आहे हम्म. माझ्यासाठी हम्म. आणि माझ्या टीमसाठी की आम्ही कुठेही कोणाच्या भावना न हर्ट हम्म. करता पण एक नॉस्टॅल्जिया देण्याचा, जसं पापड बनवायचा टास्क आहे, तर त्याच्यामध्ये तो नॉस्टॅल्जियाच द्यायचा होता. कारण आता हल्ली सगळे विकत आणतात पापड. राईट. सो ते जे हरवलेलं मराठीपण आहे ना, हम्म. ते परत आपण कसं आणू, दॅट इज द ओनली पर्पज. आणि बाकी तर काय मजा येते ते सगळं करायला त्यामुळे. हो, आणि दिसतंय पण आम्हाला किती कल्चरला लक्षात ठेवलं आहे. Yes. कारण की हिंदीमध्ये आम्हाला कुठे हे दिसत नाही, तेच घेतलेले असतात इथून तिथून टास्क. बट ह्यात असं आहे की हा टास्क कोणतरी दुसरं युज करेल, करेक्ट असे आहेत. करेक्ट करेक्ट. म्हणून तर आता गेल्या आठवड्यात पण जो कुऱ्हाडीचा टास्क झाला, तर आपण सगळ्यांनी लाकूड तोड्याची गोष्ट ऐकली आहे. ऐकली आहे. सो त्याला धरून कसं करता येईल. हम्म. सो ओव्हरऑल अप्रोचच तो आहे हम्म. की लोक जे घरी बसलेले लोक आहेत ना, त्यांना एक इंटरेस्ट निर्माण होईल की अरे ही गोष्ट मला माहिती आहे. हम्म. किंवा जर समजा लहान जे यंगर जनरेशन आहे त्यांना माहित नाहीये, तर त्यांचे वडील, त्यांचा मोठा भाऊ, कोण ना कोणतरी त्याला सांगेल, तुला माहितीये का ही अशी अशी गोष्ट आहे, त्याच्यावरून ते केलंय. केलंय. सो दिस इज व्हॉट द पर्पज इज अँड होपफुली वी आर गेटिंग सक्सेसफुल अबाउट इट. या यू आर गेटिंग सक्सेसफुल. टीआरपीची गोष्ट केली तर टीआरपी कधी कधी हाय होते आणि कधी कधी म्हणजे नेक्स्ट वीक लगेच खाली पण जाते. आणि खूप असे ऑडियन्स आहेत जे कम्पेअर करतात एका शोला दुसऱ्या शोशी. तर ते कसं जेव्हा येतं स्वतःपर्यंत ते ट्रोलिंग अँड ऑल, ते कसं तुम्ही हँडल करता? सी काय ना, टीआरपी ही जी गोष्ट आहे ना, ह्याच्यासाठी बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत. म्हणजे आता आपल्या महाराष्ट्रात म्हणा किंवा भारतात म्हणा, इतक्या गोष्टी सुरू आहेत. म्हणजे क्रिकेट मॅचेस सुरू आहेत, त्याच्यानंतर मग WPL सुरू होतं, परत समोर इतके सगळे शो सुरू आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ना, आता सगळ्या ऑडियन्सच्या हातात मोबाईल आहे, ज्याच्यावर ते रील्स बघताय, ज्याच्यावर युट्यूब बघताय, ज्याच्यावर इतके सगळे OTT प्लॅटफॉर्म्स आहेत, प्लस सिनेमागृहात सिनेमे सुरू आहेत आणि इतक्या सगळ्या गोष्टी, म्हणजे खूप ऑप्शन्स आहेत. पूर्वीसारखे दिवस नाहीये जिथे लोक टीव्ही समोर बसून राहायचे दिवसभर, तर तसं नाही राहिलं. प्लस हा जो शो आहे, हा शो टीव्हीवर तर येतोच आहे, प्लस जिओ हॉटस्टारवर पण येतोय. सो टीआरपी जे आहे ते दिसताना असं वाटेल अरे हा नंबर वर जातोय, हा नंबर खाली जातोय, पण ओव्हरऑल परफॉर्मन्स आम्ही लक्षात घेता आम्हाला दिसतंय की हा सीझन सक्सेसफुल आहे. आणि राहिला प्रश्न ट्रोलिंगचा, तर मी तुला सिरियसली सांगतो, मी नाही लक्ष देत त्या सगळ्या गोष्टींकडे. कारण मला असं वाटतं की ज्यांना खरंच काळजी असते ना, ज्यांचं खरंच प्रेम असतं ना, ते खूप रागात किंवा चिडक्या स्वरात बोलतील की अरे असं का करता, हे आम्हाला आवडलं नाही वगैरे. पण बाकी जे घाणेरड्या शब्दात शिव्या देणारे लोक आहेत आणि खूप लो लेवलला जाऊन बोलणारे खूप काही काही लोक असतात, त्यांच्याकडे आम्ही लक्ष नाही देत. कारण काय लक्ष द्यायचं, काय बोलायचं, कारण त्यांच्याशी संवाद नाही होऊ शकत. आणि उद्या जर ते माझ्या समोर आले तर नाही बोलू शकणार, ते माझ्याबरोबर फोटो काढणार. बरोबर. सो काय बोलायचं, अशा लोकांना आम्ही इग्नोर करतो. जेव्हा 24/7 चालू असतं तेव्हा तर विषयच वेगळा असतो, सगळं आपल्याला दिसतं. पण जेव्हा ते बंद आहे, जसं की आता नाहीये सीझन मध्ये ह्या 24/7,
एपिसोड्स कट होतात. तर कंटेस्टंट जे बाहेर येतात त्यांचं असं म्हणणं असतं की आम्ही असं केलंय पण हे दाखवलं नाही गेलंय. त्याच्यावरती काय बोलायचं? त्यांचं असं म्हणणं आहे की आमचे फुटेज कट केले गेले आहेत. त्याच्यावरती काय बोलायचं? सी मला म्हणायचं की ही पूर्ण जी इंडस्ट्री आहे ना म्हणजे हे सिनेमांमध्ये पण होतं की बऱ्याचशा ऍक्टर्सचे रोल कापले जातात. बऱ्याचदा सिरियल मध्ये पण होतं की डेली सोप मध्ये पण होतं की अरे त्या एखादे. तर मला असं वाटतं की ही एक प्रोसेस आहे. ओके, असं प्रत्येकाचं काम प्रत्येकाला छान वाटणारच. ओके, पण आता आमची जी टीम आहे, आम्ही सगळे तज्ज्ञ मंडळी जे आहोत, जे सगळे त्या पोझिशन्सवर बसलेले आहेत, ते ते काही त्यांचे काही पर्सनल अजेंडाज कोणाबद्दल नाही आहे. म्हणजे माझं तर कोणीच आवडतं पण नाहीये, नावडतं पण नाहीये. मला जे आवडणारे 15-16 लोक होते, 17 लोक होते, मी ऑलरेडी टाकले. बरोबर. तर त्याच्यात मी काही दुजाभाव नाही करणार. आता होतं असं की एकदा समोर गोष्टी आल्यानंतर असं वाटतं की अरे हे छान नाहीये, हे छान आहे, हे छान नाहीये, हे छान आहे. तर असं होऊ शकतं. तेच जर उद्या समजा तो कंटेस्टंट एडिटरला बसला तर असं होऊ शकतं की 1 तास फक्त तोच दिसतोय कारण त्याला तोच आवडतो किंवा त्याचे मित्रच आवडतात. तो असं होऊ शकतं. तर हा परसेप्शनचा खेळ आहे आणि त्यांनी नाराज होणं किंवा त्यांना असं वाटणं हे होऊच शकतं या शो मध्ये. आणि बऱ्याचदा तू बघतेस की आपण भाऊच्या धक्क्यावर खूप क्लिअर करतो की त्यांना असं वाटतं अरे मी तर बरोबर बोललेलो, मला तर बरोबर वाटलेलं. मग देन रितेश भाऊ समजावून सांगतात की अरे तू बोललास ठीक आहे पण त्याच्या मागचा अर्थ हा निघत होता आणि ते तू खूप चुकीचं निघत होतं. मग ते सॉरी म्हणतात की हा ठीक आहे, विल नॉट रिपीट दॅट. सो ठीक आहे, इट्स ओके. इट्स ओके. सगळ्यात मोठा क्वेश्चन जो हर सीझन मध्ये सगळ्यांना पडतो की बिग बॉस स्क्रिप्टेड आहे. काय बोलायचंय? बिग बॉस स्क्रिप्टेड आहे हा शो मी हे उत्तर दिल्यानंतर पण पुढच्या वर्षी मला परत कोणतरी विचारणार आहे. सो मला ह्याच्यावर एकच सांगायचं की हा शो स्क्रिप्टेड नाही होऊ शकत. कारण एक स्क्रिप्ट लिहिणं, ती त्या ऍक्टर्स कडून ती रिहर्सल करून घेणं आणि मग त्यांनी ते परफेक्टली करणं, ह्याच्यासाठी जी प्रोसेस लागते एखाद्या फिल्म मध्ये, एखाद्या सिरियल मध्ये, त्याला खूप वेळ लागतो. ओके, एक एपिसोड काढायचा म्हणजे डेली सोप वाल्यांना बिचाऱ्यांना किती त्रास होतो आम्हाला माहितीये. त्यात पण ते ट्रेंड ऍक्टर असतात. इकडे तर अर्ध्याहून जास्त ऍक्टर्स पण नाहीयेत. तर त्यांच्याकडून जर मी इतकी चांगली ऍक्टिंग करून घेत असेल तर मला असं वाटतं की प्रेक्षकांनी मला अवॉर्ड दिला पाहिजे. बेस्ट डिरेक्टर इन द वर्ल्ड म्हणून अवॉर्ड दिला पाहिजे. ऑस्कर बिस्कर माझ्या घरी पाठवा कारण मी एवढी चांगली ऍक्टिंग करून घेतो. सो इट इज नॉट पॉसिबल. इट इज नॉट पॉसिबल. हा शो स्क्रिप्टेड नाहीये. हा एक आहे की आपण सिच्युएशन्स देतो. सिच्युएशन्स म्हणजे काय? नॉमिनेशन म्हणजे काय? तर तुम्ही सांगा या घरातून कोणाला बाहेर काढायचंय. तर आता समजा बिग बॉसने ही सिच्युएशन मला दिली आणि मी तुझं नाव घेतलं तर तुला वाईट वाटणारच आहे. मग तू माझ्यावर चिडणारच आहे. सो त्याच्यावर 3 रिॲक्शन असू शकतात. एक तर तू रडशील, तुला वाईट वाटलं म्हणून. दुसरं तू माझ्यावर चिडशील किंवा तिसरं म्हणशील मला फरक पडत नाही. सो ह्या 3 रिॲक्शन ज्या आहेत त्या 3 रिॲक्शनचाच हा शो आहे. सो तेवढंच आहे. सो त्यामुळे स्क्रिप्टेड वगैरे काही असं नसतं. हे मी पुन्हा एकदा सांगतो. जेव्हा वाईल्ड कार्ड एंट्री होते तेव्हा ते लाईक फिक्स असतं की ह्या हफ्त्यानंतर ह्या आठवड्यानंतर आपण वाईल्ड कार्डला पाठवणार का ते सिच्युएशन बेस असतं? नाही, सिच्युएशन बेस असतं. कारण असं काही फॉर्मॅट नाहीये की म्हणजे बऱ्याचदा आधीच्या सीझन मध्ये कधी 3ऱ्या आठवड्यात गेलंय, कधी 2ऱ्या आठवड्यात गेलंय, कधी 5व्या आठवड्यात गेलंय, कधी एकत्र 4 गेलेत, कधी एकत्र 2 गेले. सो असं आहे की सी ऍज अ मेकर आम्हाला जिथे असं वाटतंय की अच्छा आता इथे काहीतरी अनएक्सपेक्टेड ट्विस्ट आणूया, तर त्या ट्विस्ट मध्ये काय करू शकतो त्या वेळची ती गोष्ट आहे. आणि आमचा एक रिसर्च आहे, आमचा एक अभ्यास आहे, स्ट्रॅटेजी आहे. तर त्या स्ट्रॅटेजी नुसार त्या केलेल्या गोष्टी आहेत. राईट. तुम्हाला असे कधी डीएम आलेत का की मला घ्या ह्या टायमिंगला बिग बॉस मध्ये? मला सध्या माझं जे इंस्टाग्राम आहे ते इट्स फ्लडेड विथ द मेसेजेस. आणि अगदी सामान्य माणसांपासून ते खूप मोठे मोठे सेलिब्रिटीज आहेत ज्यांची मला नावं घ्यायची नाहीत. त्यांनी पण मला मेसेजेस केलेत की मला यायचंय, मला आता वाईल्ड कार्ड म्हणून यायचंय, मला का नाही घेत आहे हे. तर त्या सगळ्यांना मी खरं तर सॉरी म्हणतो. पण खरंच एक गंमत म्हणून मी ऑलवेज म्हणतो की आता बिग बॉस म्हणजे ना UPSCच्या परीक्षा जरी झाल्या तर लिमिटेड सीट्स आहेत. तर ठीक आहे, आता काही लोक पास होत आहेत, काही लोक फेल होत आहेत, जे काय होते. पण आपल्याला भरपूर सीझन्स करायचे. तर मला असं वाटतं की पुढच्या सीझन्स मध्ये आपण त्यांना घेऊ आणि हळूहळू बाय द टाइम सगळ्यांना चान्स भेटेल. जेवढे पण सीझन केले आहेत आतापर्यंत कुठला बेस्ट वाटला आहे? बेस्ट सेट डिझाईन, कंटेस्टंट्स, कास्टिंग, एव्हरीथिंग. प्रत्येक गोष्टीसाठी मला वाटतं वेगळा सीझन आहे.
सेट जर मला विचाराल तर मला यावेळेचा सेट अतिशय आवडलाय. हम्म, कारण जी दाराची कॉन्सेप्ट होती त्यामुळे एक वेगळं रूप हम्म, निर्माण झालंय या हम्म, सेटचं. हम्म, एक वेगळं विश्व निर्माण झालंय. हम्म, कंटेस्टंट्स मला असं वाटतं की सी काय होतं ना, असं अख्खाच्या अख्खा ग्रुप आवडणं असं नाही होत. बिट्स अँड पीसेस मध्ये असतात. त्यामुळे आणि प्रत्येकाची खेळायची स्टाईल खूप वेगळी आहे. वेगळी आहे. त्यामुळे असं काही कंपॅरिझन नाही करता येणार. म्हणजे आता विनर्सचीच गोष्ट झाली ना, तर मेघा दाडीची स्टाईल खूप वेगळी होती. शिवची स्टाईल खूप वेगळी वेगळी होती. होती. विशालची वेगळी होती. गेल्या वेळेला सूरजची तर कम्प्लीटच वेगळी वेगळी होती. होती. तर त्यामुळे असं मला ठराविकपणे सांगता येणार नाही. कारण इट इज लाईक तुम्ही एका बापाला विचाराल की अरे 6 मुलं आहेत, 6 मुलांपैकी कोण आवडतंय? तर तसं नाहीये यार, मला 6ही 6 आवडतात. तसं आवडतात. नाहीये काय. पण जेव्हा असे कंटेस्टंट्स येतात घरात जे नियम तर पाळत नाहीत हम्म. पण असे धमकी वगैरे देतात आणि सिच्युएशन खूप डिफिकल्ट होऊन जाते हँडल करायला, कधी कधी हात पण उचलला जातो, तर ते कसं तुमच्याकडून मॅनेज होतं? सी आतापर्यंत जेवढ्या अशा काही सिच्युएशन झाल्या आहेत त्याच्यासाठी बिग बॉस हा एक फॉर्मॅटेड शो आहे. त्यामुळे त्याचे काही नियम आहेत आणि कधीही त्याच्यावर निजक रिॲक्शन नसते की असं झालं आणि लगेच. तर त्याच्यावर एकच असतं की पहिलं तर त्या कंटेस्टंटना शांत करणं, समजावणं. कारण त्या कंटेस्टंटची पण जबाबदारी आमच्यावर आहे. त्या कंटेस्टंटची काळजी पण आम्हाला आहे. इतर कंटेस्टंटची पण काळजी आहे. आणि त्याच्यानंतर सगळे जे जे डिसिजन मेकर आहेत, जे तज्ञ आहेत, ते ह्याच्यावर बसतात. आम्ही वारंवार नियम वाचतो, चर्चा करतो आणि मग त्याच्यावर डिसिजन घेतो आणि मग बिग बॉस अनाऊन्स करतात. कारण शेवटी एका पॉइंट नंतर खेळ जिथे आपण ज्याला खेळ म्हणतो ना, त्या खेळात नियम तर आलेच पाहिजे. सो ते आहे. पण पर्सनली मी सांगेन की बऱ्याचदा वाईट वाटतं. कारण आम्हाला असं वाटतं की प्रत्येक कंटेस्टंटने पुढे जावं, जिंकावं. म्हणजे मी एक उदाहरणार्थ सांगेन की गेल्या वर्षी सूरज चव्हाण जेव्हा आला होता, तेव्हा बऱ्याच लोकांनी ट्रोल केलेलं. बऱ्याच लोकांनी म्हणजे बऱ्याच मीडिया हाऊसेसने पण केलेलं, बऱ्याच प्रेक्षकांनी पण केलेलं, ह्याला कशाला आणलं, हे ते. आणि मग हळूहळू तो खेळायला लागला, तो पॉप्युलर झाला. मग तेच लोक कौतुक करत होते आणि त्याच लोकांनी त्याला जिंकवलं. पण जर आमचा विचार केला तर पहिल्या दिवशी पण आमचं त्याच्यावर तेवढंच प्रेम होतं, शेवटच्या दिवशी पण होतं. आजही मी त्याच्या कॉन्टॅक्ट मध्ये आहे. सो आजही आमचं खूप चांगलं आहे. सो वी आर सेम. बाकीचे बदलतात. सो गप्पा तर खूप मारायच्या आहेत पण आपल्याकडे लिमिट नाही येस तेवढी. येस. तर लास्टली तुम्हाला फॅन्सला काय बोलायचं आणि अजून काय ट्विस्ट टर्न्स आम्हाला नजर येणार आहेत? लास्टली मला शेवटी सगळ्या फॅन्सला हे सांगायचंय की मराठीत खूप कमी प्रयोग होतात टीव्हीमध्ये. तर हा एक वेगळा प्रयोग आहे. आम्ही खूप मेहनत करतोय इथे 24 तास वेगवेगळे ट्विस्ट आणायची आणि ट्विस्ट संपले नाहीयेत. ह्याच्यापेक्षा खूप मोठे ट्विस्ट मी जरा दडवून ठेवलेले आहेत, जे आता येणाऱ्या काळात येणार आहेत. तर प्लीज बिग बॉस मराठी बघा, कलर्स मराठीवर जाऊन बघा, जिओ हॉटस्टारवर जाऊन बघा. आणि रिक्वेस्ट तीच आहे की हा आपला शो आहे. म्हणून आपण याला आपला मराठी बिग बॉस म्हणतो. बाकी जे लँग्वेजेसचे बिग बॉस आहेत ते पण आमचेच आहेत. पण ते फक्त बिग बॉस म्हणतात. हा बिग बॉस मराठी. तर तो जो मराठीपणा आपण जपलाय त्याच्यामुळे त्याच्यावर तुम्ही सगळ्यांनी प्रेम करा. बस बाकी काय सांगायचं. थँक्यू सो मच. येस. थँक्यू श्वेता.